महानगरपालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात यंदा इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळते। सगळ्याच पक्षांकडून इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे। दुसरीकडे आपण बघतोय एकीकडे शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत, तर तिसरीकडे महाविकास आघाडीची सुद्धा युती झालेली पाहायला मिळते। मनसेला सुद्धा सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे। असं सगळं असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र स्वबळावरती जाणार आहे, एकटे लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस। आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निवडणुकीमध्ये इथल्या सगळ्या उमेदवारांकडे स्वतः अजित पवार हे अगदी जातीनं लक्ष घालताना आपल्याला पाहायला मिळतात। आता मी बारामती हॉस्टेल या ठिकाणी उभी आहे। या ठिकाणी आज सकाळी 6 वाजल्यापासून इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि स्वतः अजित पवार या इच्छुकांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळतात। आपण बघतोय प्रत्येक जो प्रभाग आहे त्या प्रभागासाठी 20 ते 25 मिनिटांची वेळ दिलेली आहे। या 20 ते 25 मिनिटांमध्ये प्रत्येकाला बोलायला मिळणार आहे थेटपणे अजित पवारांशी। म्हणजे आपण इतर अनेक पक्षांचं जर पाहिलं तर इतर पक्षांमध्ये जे शहराध्यक्ष असतील किंवा मग आजी माजी आमदार असतील किंवा जे कोणी वरिष्ठ नेते असतील त्यांच्याकडून या सगळ्या मुलाखती घेतल्या जातात। मात्र राष्ट्रवादी असा एकमेव पक्ष आता तरी पाहायला मिळतोय ज्या पक्षाच्या मुलाखती स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष असणारे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार हे स्वतः प्रत्यक्षात प्रत्येक इच्छुकाशी बोलून त्यांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळतात। प्रत्येकाला 2-3 मिनिटासाठी का होईना पण अजितदादांसमोर बसून त्यांची जी काही प्रश्न उत्तर असतील ती करण्याची संधी मिळते या ठिकाणी। त्यामुळे आताही आपण बघितलं तर थोडंसं टेन्शन प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे, कारण थेटपणे अजितदादांना सामोरं जायचंय। मात्र अजितदादांचा कस या निवडणुकीत लागणार आहे, कारण ते एकटे लढतायत। जरी राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येणार वगैरे याची चर्चा सुरू असल्या तरी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याला मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की विरोध दोन्हीकडच्या काही पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळतो। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याची शंका थोडीशी आहेच। पण जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीत तरी स्वबळावर पूर्ण ताकदीने लढण्याची तयारी मात्र अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेली पाहायला मिळते। प्रत्येक प्रभागामधून इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यासाठीच कुठेतरी आता योग्य उमेदवाराला या सगळ्यामध्ये उमेदवारी मिळावी यासाठी म्हणून का होईना पण अजित पवार स्वतः या ठिकाणी मुलाखतींना बसलेले आहेत। त्यांच्याकडून प्रत्येक उमेदवार फायनल केला जाणार आहे आणि त्यानंतर मग कुणाला नेमकं या सगळ्यामध्ये उमेदवारी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यासाठीच आज पहाटे जवळपास अजितदादा लवकर दाखल झालेले होते। 6:15च्या दरम्यान अजितदादा या ठिकाणी पोहोचले। सगळे इच्छुक जे आहेत ते सुद्धा 6 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले होते। 7 पासून प्रत्यक्षात मुलाखती चालू झालेल्या आहेत आणि संध्याकाळी 9:45-10 पर्यंत या मुलाखती चालणार आहेत। सगळे 41 प्रभाग आहेत, सगळ्या प्रभागांच्या मुलाखती आजच संपणार आहेत। आजच अजितदादा प्रत्येकाला भेटणार आहेत। त्यांचा जो कोणी कॅपेबल उमेदवार त्यांना वाटत असेल, जो जिंकून येऊ शकतो, निवडून येऊ शकतो, कामं करू शकतो, अशा पद्धतीच्या उमेदवाराला तिकीट देण्यासाठी स्वतः अजित पवार आता कंबर कसून या सगळ्या निवडणुकीच्या महासंग्रामामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। त्यामुळे जशा इतर पक्षांच्या मुलाखती चालू आहेत तशाच राष्ट्रवादीच्या सुद्धा मुलाखती चालू असलेल्या पाहायला मिळतात। मात्र राष्ट्रवादीमधून काही प्रवेश जे आहेत काल भाजपमध्ये झालेले आहेत, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस ही नाराज पाहायला मिळते। काही पदाधिकारी असतील, काही कार्यकर्ते असतील ते सुद्धा राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये गेलेले किंवा इतर पक्षांमध्ये गेलेले पाहायला मिळतात। त्यामुळे अजित पवार आता या सगळ्यामध्ये कुठेतरी अगदी ठाम भूमिकेवरती आहेत की जे लोक आता आपल्याकडे आहेत ते त्यांच्याकडून कुठेही पक्षप्रवेश इतर पक्षांमध्ये होऊ नयेत आणि जे आता आहेत त्यांच्याकडून या सगळ्या निवडणुका अगदी ताकदीने लढवल्या जाव्यात यासाठी कुठेतरी ही सगळी तयारी जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। अर्थात आजच्या या सगळ्या मुलाखतींच्या सेशन नंतर फायनल उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।